ऑनलाईन खत बुकिंग प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त. वेळेत खते मिळत नसल्याने संताप. खत खरेदीसाठी शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग आणि डिजिटल टोकन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत खते मिळणे अत्यावश्यक असताना नवीन ऑनलाईन प्रक्रियेमुळे अनेकांना खतांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच फार्मर ID असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज भरून डिजिटल टोकन किंवा QR कोड प्राप्त केल्यानंतरच खत खरेदी करता येते. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अनेक गावांमध्ये इंटरनेटची समस्या असल्याने अर्ज भरणे, OTP मिळणे किंवा QR कोड डाउनलोड करणे यासाठी वेळ लागत आहे. काही वेळा सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही खत दुकानांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. परिणामी पेरणी आणि पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खतांचा पुरवठा उशिरा होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. शेतकरी संघटनांनीही या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रत्यक्ष खत विक्री केंद्रावर सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अल्पशिक्षित आणि स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान खत वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने खते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शासनानं जे धोरण केलेलं आहे हे चुकीचं आहे. कारण का शेतकरी खतं मिळायची ऑनलाईन करायचं आणि शेती मिळायची तोपर्यंत खतं मिळायची हे चुकीचं आहे. हे धोरण सरकारचं चुकीचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारने त्याच्यावर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना खत व्यवस्थित उपलब्ध करून द्यावी. खत होत नाही हो आणि त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे शेतीचं पिकाचं नुकसान होणार आहे. तोपर्यंत याची दखल शासनाने घ्यावी.